संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये अगदी काही तासामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. मी सध्या उभा आहे ते म्हणजे तुम्ही बघत असाल ते सातारा जिल्हा म्हणजे निरा नदीच्या काठी पाडेगाव या गावामध्ये मी सध्या उभा आहे. आता खरं तर वाल्ले या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची पालखी विसावलेली आहे आणि आता त्यानंतर काही क्षणामध्ये याच ठिकाणी म्हणजेच या निरा नदीच्या काठी स्नान होईल आणि या स्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आगमन होईल. सातारा जिल्ह्याचं प्रशासन याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे या ठिकाणी यासह सर्व आमदार याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्वागत करतील पालखीचं. खरं तर या वर्षी या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की पाऊस अत्यंत चांगला झालेला आहे आणि त्यामुळे पाणी सुद्धा चांगलं आहे. शेतकरी सुद्धा भरभरून या ठिकाणी सुखी आणि समृद्धी झालेला आहे. महत्वाचं म्हणजे काय तर या सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर आता आजचा जो मुक्काम असणार आहे तो माऊलीचा लोणंद नगरीमध्ये असणार आहे. उद्या सकाळी तरडगाव मध्ये उद्याचा मुक्काम तरडगाव मध्ये फलटण आणि नंतर बरड असा 4 मुक्काम या सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींचे होणार आहेत. महत्वाचं म्हणजे काय याची देही याची डोळा हा जो दिंडी सोहळा आहे हा सोहळा या ठिकाणी सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. विकास भोसले, लोणंद.